गैंग्रीन एक ऐसी दुखद समस्या जिसमें शरीर का संक्रमित अंग काटना पड़ सकता है, लेकिन ऐसे दुखद स्थिति में बिल्कुल घबराए नहीं। डॉक्टर आशीष अंभोरे द्वारा आयुर्वेदिक इलाज से इस कठिन समस्या से मुक्ति पाई जा सकती है। दर्शकों, इस वीडियो में आप जरूर देखें गैंग्रीन कैसे ठीक हुआ। इस अच्छे कार्य में आपका एक शेयर किसी का हाथ या पैर काटने से बचा सकता है, इसलिए वीडियो को लाइक, सब्सक्राइब और शेयर जरूर करें। धन्यवाद। सर, तुमचं नाव? नमस्कार, मी विजय शिवलकर. नमस्कार सर. डॉक्टर, तुमचं नाव? नमस्कार ताई, माझं नाव डॉक्टर आशिष आंबोरे आणि निसर्गोपचार म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून मानवी शारीरिक व्याधींवरती उपचार करणे हे माझं प्रोफेशन म्हणजे एक सेवा आहे. सर विजय शिवलकर, तुम्ही तुमचा छोटासा परिचय द्या. मी या चित्रपट संगीत क्षेत्रामध्ये वादक कलाकार म्हणून कार्यरत असतो आणि गेली 30 वर्ष मी अनेक मोठमोठे गायक आणि संगीतकार यांच्याबरोबर परदेश दौरे आणि भारताचे कार्यक्रम करत असतो. पण सर, तुम्ही काय वाजवता ते पण सांगा. मी तबला, ड्रम आणि इतर वाद्य म्हणजे सगळे जेवढे ताल वाद्य आहेत तेवढी मी वाजवण्यामध्ये पारंगत आहे आणि शिकतो पण आहे. छान. सर, डॉक्टर सर, तुम्ही तुमचं परिचय द्या. माझा परिचय असा आहे की मी मराठवाडा, महाराष्ट्र, औरंगाबाद या ठिकाणी मूळ रहिवासी असून आता सध्या मुंबईमध्ये माझी आरोग्याची सेवा आहे, आयुर्वेदाची सेवा, आणि मानवी रुग्णांना ही आयुर्वेदाची सेवा देणे हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तुम्हाला डॉक्टर साहेब कुठे भेटले? मला जेव्हा हा गँग्रीनचा प्रॉब्लेम चालू झाला की माझ्या अंगठ्याला जखम झाली होती आणि तो अंगठा काढला होता पहिला, त्यानंतर दुसरं ऑपरेशन झालं. माझा मित्र रवींद्र मोरे म्हणून आमच्याच क्षेत्रामध्ये आहे, त्याने या डॉक्टर साहेबांचा मला नंबर दिला. या अगोदर भरपूर डॉक्टर झाले की ॲलोपॅथिकमध्ये डॉक्टर एवढे झाले होते आणि कुठेच बरं होत नव्हतं. पण ज्यापासनं या आंबोरे डॉक्टरांचं हे चालू केलं ट्रीटमेंट, आणि त्यापासनं त्यांनी जेवढे काढे दिले ते काढ्याने एवढं मला फरक पडला ते खरोखर म्हणजे मी आता सर्व जेवढे शुगरवाले मित्र आहेत माझे त्यांना मी यांचंच नाव सुचवतो आणि सांगतो, तुम्ही खरोखर यांच्याकडे जा, त्यांना फोन करा तुम्ही, असं मला आवर्जून मी सांगतो त्यांना. सर, माझ्याकडे येण्या अगोदर म्हणजे माझा संपर्क तुमच्याशी होण्याच्या पहिले तुमचा अंगठा हा डॉक्टरांनी कट केला गँग्रीनच्या या व्याधीमुळे, आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पायाला जरा कव्हर करा कॅमेऱ्यामध्ये, पाय खाली असं, पाय सरळ सरळ करा असं. हा, ही जी जखम आहे तर या जखमेला ह्या बराच मोठा जखमेचा गड्डा होता. इथे पायाची बोटांची हाडं दिसायची. तर तुम्ही बघू शकता बाजूला स्क्रीनमध्ये की ही जखम कशी होती ते, आणि याचा आपण उपचार चालू केला होता. शिवळकर सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की क्राफ्टिंग म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणची त्वचा काढून त्या ठिकाणी लावणार होते डॉक्टर, परंतु ती लावण्याच्या अगोदर तुम्हाला काय सल्ला दिला होता की हे 100% बरं होईल किंवा नाही होईल? तेच म्हणाले डॉक्टर की तुम्ही कापटिंग नाही केलं तर जखम वरती जाईल आणि पाय कापावा लागेल तुमचा. त्याच्यामध्ये मी अर्धा झालेलो, घाबरून गेलो एकदम. पण क्राफ्टिंग केल्यानंतर ती बरी होईल असं त्यांनी सल्ला नाही दिला. अच्छा, म्हणजे क्राफ्टिंग कन्फर्म नाही सांगितलं, कन्फर्मेशन नव्हतं की बरं होण्याचं. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं मला की तुमचं डायबिटीस उतरवीन आणि हे सगळं मला तुम्ही आवर्जून सांगितलं मला, तसं त्यांनी आम्ही नाही दिली मला डॉक्टरांनी. त्याच्यामध्ये काही इन्शुलिन चालू कर, इंजेक्शन दे, गोळ्या वाढव, हे तेच चालू होतं माझं. नाही, आपल्याला ॲलोपॅथला कुणाला नाव आपल्याला ठेवायचं नाहीये, नाही, परंतु सरांच्या जखमेबद्दल मी बोलतो, शिवळकर साहेबांच्या जखमेबद्दल. असे बरेच रुग्ण इतरही ठिकाणी आहेत की ज्या रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्यामुळं
एखादा हात किंवा एखादा पाय गमवावा लागतो आणि काही रुग्ण तर असे आहेत की त्यांचा अंगठ्यापासून जो पाय कापणं चालू होतो तो कमरापर्यंत येतो आणि शेवटी डिस्चार्ज मिळून घरी गेल्यानंतर तो पेशंट दगावतो. तर असेही रुग्ण आहेत. तर मला गँग्रीन या जखमेविषयी मी दर्शकांना एवढंच बोलू इच्छेल की सरांना जो त्रास झाला होता एक डायबिटी आणि त्यामध्ये बीपी. तर या ठिकाणच्या पायाच्या ज्या काही रक्तकेश वाहिन्या असतात म्हणजे केसांपेक्षाही बारीक रक्तवाहिन्या असतात, तर ह्या जर जाम झाल्या बीपीमुळे आणि व्हेरिकोज वेनमुळे तर त्या ठिकाणी रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. परिणामी हे रक्ताभिसरण न झाल्यामुळे तिथल्या सेलला नवीन पोषण मिळत नाही, रोज नवीन पोषण मिळत नाही. परिणामी त्या सेल डिस्टर्ब होऊन डेड होऊन शरीर त्याला एक्झिट करतं. आणि या गोष्टींमुळे की जर अतिसूक्ष्म मधल्या अतिसूक्ष्म ज्या व्हेरिकोज वेन आहेत, ज्या रक्तवाहिन्या चोकअप झालेल्या आहेत, त्या जर रक्तवाहिन्या उघडल्या नाही गेल्या तर मग पाय कापण्याची परिस्थिती उभी राहते. तर यामध्ये आपल्या या शारीरिक नसांपेक्षाही अतिसूक्ष्म हा निसर्ग आणि हा आयुर्वेद आहे. सरांची ट्रीटमेंट मी 2023ला 29 जून 2023ला आषाढी एकादशीला चालू केली होती आणि सरांना मी हमी दिली होती की सर आज आषाढी एकादशी आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाने आपलं म्हणणं जरूर ऐकेल, तुमचा पाय वाचेल. ऍक्च्युली आपण या ठिकाणी सरांना जी ट्रीटमेंट दिली त्यामध्ये सरांचा पाय कापण्यापासून वाचला एक पार्ट झाला, परंतु दुसरा पार्ट असा की ज्या आतल्या बारीक रक्तकेशवाहिन्या होत्या केसांपेक्षा बारीक त्या पण फ्री झाल्या. परिणामी त्या ठिकाणी सेलचं पोषण होऊन म्हणजे आपल्या प्रत्येक कोशिकांचं पोषण होऊन तो पाय परत पूर्ववत होण्यास मदत झाली. आणि गँग्रीन मध्ये जो पहिला अंगठा कट केला होता म्हणजे ते कापलं म्हणजे जखम संपली नव्हे, तर त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला परत एक गोष्ट दिसते की अंगठा कापून होत नाही तर तोच त्यांचा पुढे पण पायाच्या वरती त्या पंजाच्या वरती परत मोठी जखम पडली. तुम्ही स्क्रीन मध्ये बाजूला दाखवतीलच आपले व्हिडिओ एडिटर की ही कशा पद्धतीची जखम होती. तर ती जखम आपण त्या ठिकाणी आयुर्वेदाच्या माध्यमातूनच कव्हर केली आणि ही माझ्या वाडवडिलांची पुण्याई आहे, प्लस यामध्ये काही माझं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे. तर हे सगळं मिळून रुग्णांची सेवा हे आमचं परमदैवत आपण समजतो. शिवलकर साहेब, डॉक्टर आशिष आंबोरे या औषधांचा तुम्हाला काय गुण आला? सर्वात प्रथम डॉक्टर आशिष आंबोरे यांचे मी खूप आभारी आहे. धन्यवाद त्यांचं की त्यांनी मला वेळच्या वेळी योग्य वेळी माझ्या दुखण्याच्या वेळी ते माझ्याकडे आले आणि मला औषधं दिली आणि त्यांनी माझा पाय कापायचा वाचवला. आणि जे डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला असं करावं लागेल तसं करावं, पण यांनी जे काढाच्या संदर्भात जे गुण आले मला ते खूप म्हणजे देवी काम होतं एकदम. आणि याच्या पुढे त्यांनी मला एक हमी दिली की याच्या पुढे गँग्रीनचा अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही. हे मला विशेष वाटलं या गोष्टीमध्ये. त्याच्यासाठी मी खूप डॉक्टर आशिष आंबोरे यांचा खूप धन्यवाद मानतो. त्यांचा खूप खूप आभारी आहे. बरं, चालेल सर. मला फक्त तुम्हाला दर्शकांसाठी एक विचारायचं आहे की मी दिलेल्या औषधांमुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट किंवा काही त्रास झाला का? नाही, या आयुर्वेदिकमुळे अजिबात काही त्रास झालेला नाही मला की कोणताही त्रास झालेला नाही अजिबात. ठीक आहे. तर आपण बघताय की सरांचा एक तर आर्थिक खर्च वाचला, दुसरी गोष्ट की त्यांचा पाय कापण्यापासून वाचला, आणि तिसरी गोष्ट भविष्यामध्ये एक वेळेला रक्ताभिसरण संस्था ही शरीरातली ज्या वेळेला क्लीन होते, ती स्वच्छ होते आणि प्रत्येक अवयवांना आपल्या सेल पर्यंत रक्त ज्या वेळेला पोहोचते त्यावेळेला गँग्रीन सारखीच व्याधी काय इतरही ऑर्गन आपले चांगले होतात, सुदृढ होतात. आणि त्यामुळे असं पायाला जखम पडणे किंवा नॅचरल जखम येणे किंवा गँग्रीन तयार होणे ह्या असल्या भीत्या राहत नाहीत. याबद्दल आयुर्वेदाच्या माध्यमातून जे काही आपण वर्कआउट करतो त्याबद्दल ती आपली हमीच आहे. शिवलकर साहेब, तुमचा हा गँग्रीनचा आजार बरा झाला त्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? मी एवढंच सांगू इच्छितो की असा जर आजार कोणाला झाला असेल
तर त्यांनी खरोखर डॉक्टर आशिष अंभोरे यांच्याकडे संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या. खरोखर इतक्या चांगल्या रीतीने त्यांनी मला हँडल केलं आहे आणि औषधं देऊन बरं केलं आहे. आणि यापुढे जी माझ्यासारखे जो कोण आजारी रुग्ण असतील की त्यांनी याचा फायदा घ्या, संधी घ्या डॉक्टर साहेबांची, एवढंच मला त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी डॉक्टर आशिष अंभोरे यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर आशिष अंभोरे, शिवलकर साहेबांच्या ह्या आजाराबाबत तुम्ही काय सांगू इच्छिता? ताई, हा जो आजार आहे गँग्रीनचा, सरांना जे आजार झालेला होता पायांना, आपण बघताच व्हिडिओमध्ये, तर या आजारातून आपण साहेबांना आयुर्वेदाच्या औषधाने मुक्त केलंय. विषय असा आहे की सर स्वतः इंटरनॅशनल एक तबला वादक आहेत आणि इंटरनॅशनल तबला वादक असून साहेबांच्या हातून शेकडो विद्यार्थी हे तबला वादन शिकलेले आहेत. लोकांना संगीताच्या माध्यमातून ट्रेसमुक्त करणाऱ्या या कलाकाराला, शिवळकर साहेबांना, त्यांच्या गँग्रीनच्या आजारातून जे आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांना बरं केलंय, तर आणि त्यांचा पाय कापण्यापासून वाचला म्हणजे शरीर अधू होण्यापासून पण वाचलंय. तर खरोखर मी समजेल की जी शिवळकर साहेबांनी जी मला संधी दिली त्या संधीचं मी योग्य पद्धतीने वापर करून त्यांना त्यांच्या व्याधीतून बाहेर काढलंय. आणि दुसरी गोष्ट की इतरही काही जे रुग्ण असतील की ज्यांना गँग्रीन सारखा हा असाध्य आजार असेल ज्यामध्ये पाय किंवा हात कापावे लागतात, तर अशा रुग्णांनी एक वेळेस मला जरूर सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि साहेबांबरोबर केलेल्या या उपचाराच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद.